जय शिवराय मित्रांनो, शासनाच्या माध्यमातून दिली जाणारी विविध अनुदानं, ज्याच्यामध्ये अतिवृष्टी अनुदान असो, रेशनचे पैसे असो किंवा शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध योजना आहेत त्याच्या अंतर्गत दिली जाणारे अनुदान असो, पीक विमा असो, हे फक्त आणि फक्त आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये क्रेडिट केली जात आहेत. परंतु बऱ्याच साऱ्या लाभार्थ्यांना, शेतकऱ्यांना माहित नाही की नेमकं आपल्या कोणत्या खात्यामध्ये हे अनुदान जमा केलं जातं. मग हे नेमकं आपलं खातं कोणतं आहे ते कसं तपासायचं, आणि या खात्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे रेशनचं अनुदान किंवा पीक विमा किंवा शासनाच्या एखाद्या योजनेचं अनुदान जमा झालंय का, हे ऑनलाईन पद्धतीने कसं चेक करायचं, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, पद्धत अतिशय सोपी आहे, परंतु माहित नसल्यामुळे आपण बऱ्याच ठिकाणी विचारणा करतो, आणि हेच आज आपण या ऑनलाईन पद्धतीने तपासून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला NPCIच्या पोर्टलवरती यायचे. याची डायरेक्टली लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. याच्यामध्ये कंझ्युमर नावाची एक ऑप्शन आपल्याला दाखवली जाणार आहे. या कंझ्युमर वरती आपल्याला क्लिक करायचे. मित्रांनो, कंझ्युमर वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता भारत आधार सीडिंग जे काही स्टेटस आहे त्याचे एक ऑप्शन दिलेले, ऑप्शन वरती क्लिक करायचे आणि या पेजची जी डायरेक्ट लिंक आहे ती आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. मित्रांनो, या पेजवरती आल्यानंतर आपण पाहू शकता अकाउंट डिटेल्स नावाचे ऑप्शन दाखवलेले आहे. या अकाउंट डिटेल्स वरती आपल्याला क्लिक करायचे. याच्यामध्ये आपल्याला आधार नंबर विचारला जाणार आहे. वरती दिलेल्या बॉक्समध्ये आपला जो आधार नंबर आहे तो आधार नंबर एंटर करायचा आहे. आधार नंबर एंटर केल्यानंतर खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे. तो कॅप्चा कोड जसा आहे तसा पाहायचा आहे आणि सबमिट वरती क्लिक करायचे. याच्यानंतर आपल्या मोबाईलवरती आधार लिंक मोबाईलवरती एक OTP पाठवला जाईल. आलेला OTP आपल्याला याच्यामध्ये एंटर करायचा आहे. आलेला OTP एंटर केल्यानंतर कन्फर्म केल्याबरोबर आपली जी काही बँकेच्या डिटेलची माहिती असेल, जी आपला आधार लिंक बँक खाता आहे ते या ठिकाणी दाखवलं जाणार आहे. बँकेचं नाव, अकाउंट नंबर आणि कधी केलेले ती सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाते. आता अकाउंट माहिती झाल्यानंतर काय करायचं, परत आपल्याला PFMHच्या पोर्टलवरती यायचे. याची लिंक सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. PFMHच्या पोर्टलवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे काही नो युअर पेमेंटचे ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचे. पेमेंट स्टेटसमध्ये याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बँकेचं नाव विचारलं जाईल. याच्यामध्ये 3 अक्षरं टाकल्याबरोबर आपल्याला बँकेचं नाव दाखवणार आहे. याच्या स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जी काय आपली बँक असेल ती बँक निवडायची. त्याच्यानंतर आपल्याला अकाउंट नंबर 2 वेळेस एंटर करायचा आहे. याच्या खाली एक कॅप्चा कोड दिलेला आहे. तो कॅप्चा कोड जसा आहे तसा पाहून एंटर करायचा आहे आणि याच्यानंतर आपल्याला OTP साठी प्रोसीड करायचंय. आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला जाईल. आलेला जो OTP आहे तो खाली बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि कन्फर्म वरती क्लिक करायचंय. OTP एंटर करून पुढे प्रोसीड वरती क्लिक केल्याबरोबर आपले जे काही बँकेच्या ट्रान्झॅक्शनची जी स्थिती असेल, जे काही आपल्याला पेमेंट आलेले असतील ते पेमेंट आपल्याला या ठिकाणी दाखवले जाणार आहेत. आता याच्यामध्ये आपण पाहू शकता रेशनचे पैसे आलेले आहेत. रेशनच्या पैशाबद्दलची माहिती दाखवली जाते, त्याची तारीख, त्याचा UTR नंबर, किती रक्कम खात्यामध्ये क्रेडिट झालेली आहे, कोणत्या तारखेला झालेली आहे. पीक विम्याची रक्कम आहे, पीक विम्याची रक्कम दाखवली जाते, कोणत्या तारखेला क्रेडिट झालेली आहे. ही सर्व माहिती आणि अशा प्रकारची जी काही सर्व ट्रान्झॅक्शन आहेत हे आपल्याला या ठिकाणी दाखवली जाता येतात. अशा प्रकारची जी काही वेगवेगळी अनुदानं जमा झालेली आहेत ते तारखेनुसार आपण या ठिकाणी पाहू शकतो. आणि मित्रांनो, वेळोवेळी आपण मोबाईलच्या माध्यमातून ही जमा झालेली अनुदानं किंवा जमा होणारं अनुदान या ठिकाणी तपासू शकतो. तर मित्रांनो, अतिशय सोपी आणि महत्वाची अशी माहिती होती, जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.